सोबाज अतुलजी म्हात्रे नमस्कार पाटील, तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। चला दोन पंच आमचे सचिनजी कडू सर आणि त्यानंतर अरविंदजी म्हात्रे सर, दोन पंच नामांकित तुम्ही पाहताय आजच्या दिवसामध्ये। शेवटची मॅच तिसऱ्या दिवसातील तुमच्या समोर या दोन संघांमध्ये विहार आणि रियांशी 11 बोरखार त्यांना फाईट करणार आहे। तुम्ही टीम पाहताय जनवान कांबोटे, या दोन टीम मध्ये तुम्ही सामना पाहता आजच्या दिवसाची शेवटची मॅच। ज्यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकलात खऱ्या अर्थानं सातत्यानं त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। याच रायगड परिसरातील तुर्भे गावचे आमचे बंधुतुल्य मित्र साहीजी पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। या साई पाटील यांचा सन्मान करूयात। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मान साहीजी पाटील यांचा, एक मराठीचा जबरदस्त आवाज साहीजी पाटील सरांचा आपण सन्मान करतोय। मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक धनेदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पार केला जातोय। आपलं मनपूर्वक सरचे स्वागत। सामन्याला सुरुवात करूया। दोन्ही टीमला आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांकडून लाख कोटी शुभेच्छा आणि सामन्याला सुरुवात करूयात। सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये उतरली आहे। जनवान कांबोडी संघाची सोनू पाटील आणि त्याला साथ देत असताना रोशन म्हात्रे। पंचांचा ग्रीन सिग्नल। मॅचला करूया सुरुवात। 4 षटकांची मॅच। पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय। गोलंदाज तुम्ही पाहताय शुभम डाकी। गेम ऑन, लेट्स प्ले। फर्स्ट बॉल बॅटच्या रडार मध्ये उडवला बॉल, मिसटायमिंग, फटका पोहोचला। मोठी विकेट जर्मन कांबोडी संघाची। सोनू पाटील बॅक टू डगआउट, फलंदाज बाद। पहिल्याच बॉल वरती पहिली मोठी विकेट शुभम डाकीला मिळती। मिड विकेटला फिल्डर तैनात सोनू पाटीलचा झेल तिथे तुम्ही पाहताय पकडला, टिपला गेला। विघ्नेश डाकी जबरदस्त झेल त्यांना पकडला। विकेट पडली मिळते। लेफ्ट हँडर गोलंदाज तुम्ही पाहता शुभम डाकी। न्यू बॅट्समन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती निखिल गोवारी। मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निखिल। बॅटिंगला तुम्ही त्याला पाहता। अपील लेग बिफोर फंचांना बॉल उचलला। ओयूटी फलंदाज बाद। तू चल में आया, धक्के पे धक्का, परतीचा इशारा। सेकंड विकेट टेकन डाऊन। धक्का दुसरा जनमान कांबोटेला। अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला पालफरणी खऱ्या अर्थानं आपण देखील याच पावन भूमीवरती जन्माला आलो आणि खऱ्या अर्थानं आपलं देखील खूप भाग्य आहेत। आपल्याला इथे प्राणप्रतिष्ठा 500 वर्षाची खऱ्या अर्थानं काल गेला, पण ते उद्घाटन समारंभ आपण पाहिलं टीव्ही वरती पाहिलं, खूप मोठी गोष्ट। जाऊयात लगेचच मैदानाकडे। विकेट हॅट्रिक तुम्हाला पाहायला भेटेल का या मैदानामध्ये? विकी शेठ भोईर आणि त्याच्यानंतर सोमनाथ शेठ म्हात्रे या आमच्या मुख्य व्यासपीठावरती ऑन हॅट्रिक। दुसरी विकेट हॅट्रिक पाहायला भेटेल का शुभम डाकीच्या नावावरती? मिड विकेटला पहिला झेल, त्यानंतर लेग बिफोर स्टंप वरती गवसला नवीन फलंदाज सुबोध गोवारी। बॅटलास बॉल स्पर्श होऊन तिथे तुम्ही पाहता शॉर्डॉनला
फिल्डर जोपर्यंत बॉल उचलेल तोपर्यंत एक धाव. श्री गणेशा ओपन झालास ज्या अनुमानं कांबोटी संघाची धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 1 या आकड्यावरती. सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहिला स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये जाताना तुम्हाला पाहायला भेटला. पुढचा बॉल वेगानं आला. जसा बॉल खऱ्या अर्थानं थोडा मागे ठेवण्यात आला. बॅटर देखील बीट झालेत. विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल जबरदस्त गोलंदाजी लेफ्ट हँडर गोलंदाजा. तुम्ही त्याची हाईट फिटनेस पाहू शकाल. जरूर तो फायदा उचलतोय. मनगडी टाकलीचा वापर करतोय लेफ्ट हँडर. जसा वेगानं बॉल पडला की हलकासा बाहेरच्या दिशेने निघणारा शुभम डाकीचा हा बॉल वेगाने इम्प्रेस केला. मोठा हिट मारण्याचा प्रयत्न डेंजरला डायरेक्ट हिट देखील झाला पण पोहोचले होते सुरक्षित. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 2 या आकड्यावरती. पुढचा बॉल या षटकातील टॅपिंग स्ट्रोक तुम्ही पाहता. बॉक्स टाईपचा हा फटका टॅपिंग फटका तुम्ही पाहिला. स्वतः गोलंदाज आणि अशा रीतीनं डॉट बॉलच्या बरोबरीनं षटक संपलं. पहिलं पॉवर प्लेचा धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 2 या आकड्यावरती. उद्या सॅटरडे शनिवार आहे. खऱ्या अर्थानं तुम्हाला पहिली मॅच सकाळी 9 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचे लक्षात असू द्या. करवले त्यांना फाईट करणार आहेत तलोजा मजकूर. दुसरा सामना असेल इनामपुरी त्यांना फाईट करेल रोहिंजन. जगदंब वाकलन त्यांना फाईट करेल चिंद्रन आणि बोर्दुल त्यांना फाईट करणार नितलासाचे 8 संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये उद्याचा सॅटरडे शनिवार मध्ये तुम्हाला आणि जगदंब वाकलन आणि चिंद्रन हा पण उद्या दुसरा तिसरा आहे त्या जागेवरती दुसरा खेळणार आहोत हे देखील लक्षात असू द्या. फोर्च्युनरच्या माध्यमातून हे तुम्ही उद्याचे संघ पाहता. अंकितजी पाटील आमच्या पीसी वरती. अंकित तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. पाटील स्कोररच्या भूमिकेमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती वेदांत डाकी बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता. 4 ओव्हरची माचा 1 षटक पॉवर प्लेचं षटक कशा रीतीने हाताळलं याचं उदाहरण देत असताना शुभम डाकीनं अवघ्या धावा खर्च केल्या. 2 विकेट महत्वाच्या 2 त्यामध्ये एक लेग बाईज होती म्हणजे एकच धाव खर्च केली. खूप चांगली गोलंदाजी. वेदांत डाकी सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती. समोर तुम्ही फलंदाज पाहता रोशन म्हात्रे. फटका चांगला आहे समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला फिल्डर वॉड कॅच टीप लाईक करंट झेल संपला. रोशन म्हात्रेचा खेळ विकेट मोठी येते. टीम तुम्ही आता फिल्डिंग करणाऱ्या वोरखरला आणि जानुबान कांबोटी संघाला मोठा धक्का. डीजे छत्रपती शिवरायांचं हे संगीत 16व्या वर्षामध्ये त्यानं खऱ्या अर्थानं स्वराज्याचं तोरण बांधलं. तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. आणि खऱ्या अर्थात रस्त्यावरती माझी बाई बावलीची सुखाने डोक्यावरती पदर कुंकू जिच्या माथ्यावरती आता मध्ये बागड्यात ज्या राजामुळे तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणं हे खूप सोपं आहे. त्यांच्याबद्दल वाचणं हे खूप सोपं आहे. त्यांच्याबद्दल लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे त्याहून सोपं आहे. छत्रपती महाराजांसारखं जगणं हे मित्रांनो खूप मात्र इथं मात्र कठीण आहे. हॅप रेकॉर्ड त्याला पाठवला. मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी पार षटकार.
हे देखील इथे उपस्थित तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. गोल्डन मॅन देविदास पाटील यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. डेफिनेटली हिट. टी पोर्ट्या दशास तसं प्रत्युत्तर दिलाय. याच्या अगोदरच्या बॉलवरती षटकाराला त्याला मात्र पाठवलाय. यशाने केले चुंबन केली 21 विकेटचं पतन. ओटी फलंदाज बाद. गोल्डमॅन तुम्ही पाहताय देविदास उर्फ देव्या वाईना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती तुमचं स्वागत आहे. नाद फक्त एकच बैलगाड्या शर्यत खऱ्या अर्थानं प्रमोद शेट पाटील यांचा बैल देखील आता थोड्याच वेळात आपल्या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही त्याला पाहणार आहात. त्याचं नाव सुंदर बैल. फटका चांगला. बॉल चालला बॉर्डलाईनच्या दिशेनं मिड विकेटला. तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतीये. ती एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला धावा धावफलकावरती 9 या आकड्यावरती. 9 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहत. यॉर्कर लाईटचा बॉल खोदून काढला अक्षरशः. पहिला टप्पा घेत बॅकअप ला जबाब होतं तिकडे फिल्डरच्या माध्यमातून. सज्जन होते एका धावेच्या बरोबरीनं दुहेरी अंकामध्ये धावसंख्यावरती धावबा तुम्ही पाहताय धावफलकावरती 10 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आडवा बॅटनं खेचला. बॉल चालवला कारफेट जमिनीशी खऱ्या अर्थानं वारतार करत असताना तिकडे फिल्डर उचलेल फेकेल तोपर्यंत षटक संपली. 2-12 बॉलचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 11-12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तोपर्यंत ऐकूया दुपार सत्रामध्ये एक समृद्ध संगीत. दोचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहू शकाल 11 वरती 4. बॅटिंग करत असताना जर्मन कांबोटे संघ. 30व्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला आदित्य ठाकूर 30व्या षटकामध्ये. पहिलाच बॉल पॉइंटला एक अप्रतिम झेल. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन केला आणि पॉइंटला टीपला जातो झेल. विकेटचं पतन पहिल्याच बॉलवरती यश प्राप्त केला आदित्य ठाकूरने. आणखीन एक धक्का जर्मन कांबोटेला.
या षटकातील पुढचा बॉल लाईन खराब ऑप्शनला सोडून जात असताना वाईड बॉलचा इशारा. उमेशजी राठोड साहेब यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची धनराशी. साहेब तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. 5,000 रुपयाची धनराशी तुम्ही दिली या स्पर्धेला, तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. फटका चांगला वर शॉट बॉल चाललाय सरळ साइड स्क्रीनला. डेड धडक आउटस्टँडिंग बॉल सीमा पार षटकार. विकीशीट भोईर यांचं हे तुम्ही टायटल सॉन्ग ऐकलं. दाद फक्त एकच बैलगाड्या शर्यत. साइड स्क्रीनला धडक देणारा तुम्ही पाहता अक्षय गव्वारीच्या बॅट मधनं हा षटकार. षटकाराच्या बरोबरीनं धाव फलकावरती 18 या आकड्यावरती 18 रन धाव फलकावरती तुम्ही पाहता. T20 वर्ल्ड कप खऱ्या अर्थानं उचलला गेला भारताच्या बाजूनं. ती मॅच कोण विसरेल. बॉल टू रन इक्वेशन आणि त्यापासून खऱ्या अर्थानं निवृत्ती देखील घेतली गेली. विराट कोहली महान क्रिकेटर, रोहित शर्मा यांना निवृत्ती घेतली गेली. फटका चांगला वर शॉट गॅप शोधला बॉल चालला फ्लायटेड हिट मायटेड कव्हरचा आठवण करून देणारा वीरेंद्र सेहवागचा लाजवाब षटकार. अक्षय गवारी जो स्कोर थांबला त्याच्यावरती आता खऱ्या अर्थानं वेगानं स्कोर पुढे चालला. पहिले तुम्ही स्टेट ड्राईव्हचा फटका पाहिला, आता मात्र कव्हरला लाजवाब. तिसरा येईल का. पुढचा बॉल टॉप एज लागली लेग स्लिपला फिल्डर लेग गलीमध्ये त्यानं टीपला जेल. विकेटचं प्रत्युत्तर लगेच 2 षटकांनंतर मात्र विकेट घेतली आहे. गोलंदाज आदित्य ठाकूरनी, फलंदाज बाद. वरती ते मॅचचा आनंद घेतात. त्यांचा तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून विनोद शेठ दवणे मनपूर्वक सहर्ष स्वागत. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नवीन बॅट्समन सचिन पाटील मैदानामध्ये आलाय. फटका चांगला वर शॉट बॉल गॅप मध्ये चेस खूप मोठी आहे. बॉल स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधनं पहिला टप्पा घेत सीमा पार शानदार चौकार. केलं तो राजा म्हणजे राजा शिव छत्रपती हे संगीत तुम्ही गुणगुणताना पाहता. धाव फलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 28. पुढचा बॉल हा बॉल खूप चांगला आहे. जसा बॉल गोडलाईज मोड पडला ना गुलशन तसा त्यांना उंची घेतली विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आणि तिसऱ्या षटकाची सांगता झाली. धाव फलकावरती तुम्ही स्कोरबोर्ड वरती रणसंख्या पाहता 28.
विश्वास पाटील बाबू एक जबरदस्त विस्फोटक फलंदाज पेंडर संघाचा यांच्याकडनं बोरखार टीमला शुभेच्छा आल्यात. आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. फटका चांगला बॉल चाललाय. तुम्ही पाहता बाउंड्री लाईन जवळ फिल्डर तोपर्यंत या बॉल वरती मिळती आहे. एक धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. 29 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल हा बॉल खूप चांगला आहे. समोर टिपण्यात आला होता पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार. हाडनसम षटकार. थैंक यू. उडवलाय बॉलला पाठवला मुहूर्त देखते. का बॅटिंग चालू है तुम्ही पाहताय. सचिन पाटिलच्या माध्यमातून ना सूरत देखते ना मुहूर्त देखते. ये तो सचिन पाटिल है. टीम की जरूरत देखते. लागो पाठचा दूसरा धमाकेदार षटकार तुम्ही पाहिला त्याच्या बॅट मध्ये. तिसरा येईल का. धावा धाव फलकावरती 41. 20 धावसंख्या थांबली त्याला वेगानं प्रहार होतीये. ऑन द कार्पेट बॉल चालला बॉन्डलाईनच्या दिशेनं. तुम्ही पाहताय दुसरीचा प्रयत्न चालू होता. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धाव फलकावरती 42. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. एक धाव आली तर 43. 2 आल्या तर 44. चौकार आला तर 46. षटकार आला तर 48 आणि डॉट आला तर 42. फटका चांगला बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह तुम्ही पाहिला. तोपर्यंत दुसरी धाव होईल का आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. धावा धाव फलकावरती बनल्या जातात 43 आणि 44 धावेचा आव्हान पार करायचं ते उत्तरार्धामध्ये. सरासरी 11ची गाठायची आहे प्रति षटकामध्ये विजयासाठी. टीम तुम्ही पाहताय बोरखार टीमला अरे देवदास पाटील ये. तो किती वेळा अलाउन्स केला. एकदा ये मंचावरती.
तर पहिल्या सत्रामध्ये पाहिलं आपण तब्बल 4 षटकामध्ये जय हनुमान कामोडे संघाने 43 धावा उभारल्या आणि 44 धावांचं लक्ष ठेवलंय बोरकर संघासमोर. बोरकर संघ अगदी दूरवरचा प्रवास करीत मात्र पहिला सामना जिंकलाय, दुसरा सामना मात्र जिंकायचा आहे त्यांना. पाहूया कुठला संघ जिंकतोय आणि सुपर 8 मध्ये दाखल होतोय. आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर उत्साटने संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय आणि या दोन्ही संघामध्ये एक चांगली लढत पाहायला मिळते. 44 धावांची आवश्यकता असेल, 11ची सरासरीने धावा बनवायच्या आहेत. 4 षटकांचा सामना पाहतो आजच्या दिवसातील शेवटचा सामना. जय गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित ही स्पर्धा 5 दिवस चालणारी स्पर्धा आहे. स्पर्धेचा 3रा दिवस. परवा या स्पर्धेची सांगता असेल 16 तारखेला. आपण या स्पर्धेमध्ये पाहतो पंचांच्या भूमिकेमध्ये अरविंद म्हात्रे आणि सचिन कडू हे 2 ऑफिसर पंच, तसेच स्कोरर गुलशन पाटील किरवली. आणि आपण पाहतो अनिकेत म्हात्रेला फॉर्च्यून लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली गेली आहे. बरेच प्रेक्षक वर्गामध्ये या स्पर्धेचा आनंद घेतात घर बसल्या, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. PPL ची भरपूर उत्सुक होती, लवकर PPL चालू होईल पनवेल प्रीमियर लीग, परंतु काही कारणास्तव भरपूर लेट झाली आहे. ज्या खेळाडूंनी मात्र फॉर्म भरलाय, ज्यांची निवड झाली आहे, त्याने काही टुर्नामेंट खेळू शकता, कारण की 25 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर हा अवधी असेल. या पिसारा गावातील बघितला गेला तर 2 खेळाडूंची निवड झाली आहे, विजय पवार आणि तेजस पाटील. तेजस पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी वाटतंय. कमी वयामध्ये 10वी मध्ये असताना मात्र पिसारा टीममध्ये एंट्री केली आणि त्यानंतर मात्र मागे वळून पाहिलं नाही आहे आणि आता बघितलं गेलं तर PPL मध्ये त्याची निवड झाली आहे. आज शेवटचा सामना पाहतो. एका बाजूला जय हनुमान कामोडे संघ त्यांना फाईट करत असताना मात्र बोरकर संघ पहिल्या सत्राचा खेळ पाहिला आपण. 4 षटकामध्ये 43 धावा उभारल्या, 44 धावांचा लक्ष ठेवलाय बोरकर संघासमोर. या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. बरेच सामने जर बघितलं गेलं आजच्या दिवसामध्ये तर पहिला बॅटिंग करणारा संघ जिंकलाय, कारण की गोलंदाजांनी इतर मात्र धावा डिफेन्स केल्या आहेत. परंतु या मॅच मध्ये काय होणार, मंचावरती पाहतो आपण विनोद शेठ दवणे, तसेच माननीय सन्माननीय नवनाथ शेठ बाबुराव म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बाईक पुरस्कृत करण्यात आली आहे. ते देखील आपण सातत्याने पाहतो मंचावरती. दीपक शेठ पाटील जे रोहिंजनचे आहेत, यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5000 रुपयाची धनराशी. दादा तुमचं या स्पर्धेमध्ये आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे या 5 दिवसाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण 5000 रुपये धनराशी दिलीत, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर आपण समोर पाहतो चव्वेचाळीस धावांचा लक्ष असेल, लक्षाचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज तयार झाले, गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल आपल्याला. हॅलो हॅलो चिक निखिल गोवारी, किरण शेट केणी यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची धनराशी. दादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. सलामीची जोडी विघ्नेश डाके आणि सज्जन मोकल. पटका चांगलं जबरदस्त बॅटच्या रनांमध्ये बॉलला फेकून दिले, आउट ऑफ द पार. हा येतोय पहिल्याच बॉलवरती दमदार षटकार. तुम्ही पाहता मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे उमेशजी राठोड साहेब, खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती त्यांचं देखील प्रेम आहे आणि एक जबरदस्त तुम्ही पाहता उद्योजक उद्योगपती आज या मॅचला इथे. दादा तुम्ही आलात, तुमचं मना शांत करण्यापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. उमेशजी राठोड साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून.
पॉवर प्ले मध्ये पहिल्याच बॉलवरती पॉवर दाखवली, खास करून फलंदाज विघ्नेश डाकीने. सेकंड बॉल इथे मात्र हलक्या हातामध्ये डिफेन्स केला. याला म्हणतात क्रिकेट. एखादा मोठा फटका मारल्यानंतर ताबडतोब डिफेन्स करणं, बॉलची पाहणी करणं हे खास वैशिष्ट्य असतं एखादा मोठा फलंदाजाचं, आणि तेच पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसरा बॉल डॉट आलाय. सन्मान दिलं मात्र गोलंदाजाला. गोलंदाज पाहतो आपण निखिल गोवारी हा गोलंदाज, समोर विघ्नेश डाकी. हा बॉल पा मोठा फटका, पुन्हा एकदा गॅपवर पण मोठा आहे. बॉल थांबत नाही, बॉल जाते ओलंडाई बाउंड्री लाईनची रेच, आणि इथं मात्र गोलंदाजाचा निघतो पेस. षटकारानंतर येतोय चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावसंख्येवरती. षटकार, दुसरा बॉल आला डॉट, तिसऱ्या बॉलवरती चौकार. 3 मध्ये 10 धावा वसूल केल्या. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. इथं मात्र बॅटची कडा लागली, सिंगल मिळाली. अगदी वेगाने सिंगलला देखील प्राधान्य देता स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं असतं. जरी मोठे पटके येत असलं तरी मात्र स्ट्राईक रोटेट करणं हे फार गरजेचं असतं, आणि तसं केलंय. मात्र 4 चेंडूचा खेळ झाला, 4 मध्ये 11 धावा बनवल्यात. 5व्या चेंडूवरती आता मात्र सज्जन मोकळ आलाय. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळेल. सुरुवातीच्या 4 चेंडू 11 धावांची खेळी करणारा विघ्नेश डाकी नॉन स्ट्राईकला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्जन मोकल. इथं मात्र चपरा जबरदस्त फटका पाहूया. पंचांचा इशारा, 1 बाउल चौकार. जशी स्ट्राईक मिळाली सज्जन मोकलला, त्याने देखील कमाल करून दाखवली. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 आकड्यावरती. टीमची धावसंख्या 15 पाहतो आपण स्कोर बरोबरती. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसरा बॉल आला डॉट, तिसऱ्या बॉलवरती चौकार, चौथ्या बॉलवरती सिंगल, 5व्या बॉलवरती पुन्हा एकदा चौकार. टोटल 5 चेंडूमध्ये 15 धावा. जबरदस्त सुरुवात, चांगली सलामीची जोडी पाहायला मिळते, चांगला खेळ पाहायला मिळते, चांगला क्रिकेट पाहायला मिळते, चांगला बॅटर पाहायला मिळते आणि चांगली स्पर्धा पाहायला मिळते मैदानावरती. तसेच मधुकर केनी यांची देखील भरपूर सेवा पाहायला मिळते, भरपूर मेहनत घेतात मधुकर केनी. प्रत्येक स्पर्धेमध्ये, मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते. 5 चेंडूचा खेळ, पहिला षटक अजूनही संपला नाहीये, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज तयार. हा चेंडू जबरदस्त वेगवान चेंडू आणि पूर्णपणे केलाय फलंदाजाला बीट आणि पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या ओव्हर नंतर टीमची धावसंख्या टोटल पाहायला मिळते 15 धावा. मात्र हा ट्रॅकरचा बॉलला फेकून दिलाय, बॉल थांबत नाही, बॉल जाता आउट ऑफ द पार. येतो षटकार पहिल्याच बॉलवरती.
पुन्हा एकदा हाफ ट्रॅकेटचा मिस टायमिंग स्ट्रोक आहे, परंतु फिल्डर नाहीये. चेंडू मात्र ओलंट आहे. बाउंड्री लाईनची रेस आणि गोलंदाजाचा निघतो पेश. पुन्हा येतो चौकार, षटकारानंतर चौकार. चांगली गोलंदाजी करावी लागेल, धावा थांबवाव्या लागतील. ही महत्वाची मॅच आहे. थांबा जरा, मॅच थांबवा. पंच 1 मिनिट. थोडं थांबा, काही पाहुणे माणसं येतात आपल्याकडे. हाय वेल 16 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता असेल. सामना अगदी अटीतटीच्या सामना. इथं मात्र झुंज चांगली पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी केली तर सामना पक्कड निर्माण करू शकतो गोलंदाजी करणारा संघ देखील. समोर पाहतो बॅटिंग करताना संघ, पाहतो बोरकर संघ. मंगेश म्हात्रे याला विनंती असेल की आपण लवकरात लवकर स्टेजवर यायचंय. काही मान्यवरांचा शुभागमन झालाय. आई गावदेवी क्रिकेट संघ पिसार आयोजित 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. स्पर्धेचा 3रा दिवस. चला मॅच सुरू करा. मॅच चला सुरू. इथे शुभागमन झालाय. तुम्ही पाहताय उद्योजक, उद्योगपती, दमदार व्यक्तिमत्व संदीपजी कदम साहेबांचं या पिसारवे गावामध्ये या क्रिकेट स्पर्धेमध्ये साहेब तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम, सहर्ष सुस्वागतम. फटाक्याच्या आतिषबाजीनं इथे तुम्ही पाहता स्वागतम स्वागतम, सहर्ष सुस्वागतम. संदीप शेठ कदम साहेब इथे उपस्थित झालेला खऱ्या अर्थानं हे प्रेम आहे. नवदादा म्हात्रे यांच्यावरती असलेलं हे प्रेम तुम्ही पाहता. आमचे संदीपजी कदम साहेब इथे उपस्थित झाले, त्यांच्या जोडला तुम्ही पाहता नवनाथ शेठ म्हात्रे यांच्यावरती असलेले हे प्रेम. उद्योजक, उद्योगपती पिसारवेचे धनयदादा पाटील असतील, अमोल दादा म्हात्रे असतील आणि या मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. दोस्तीतील दुनियेत राजा माणूस खऱ्या अर्थानं नवनाथ शेठ म्हात्रे आणि खऱ्या अर्थात संदीप जी कदम साहेबांचे प्रेम आहे. आणि आज या पिसारवे क्रीडा नगरीमध्ये तुमचं साहेब मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागत केलं खऱ्या अर्थाने चौकाराने. चौकार लगावला. आता मात्र बॉल टू रन्स पाहायला मिळतील. 15 बॉल्स 15 रनची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी बोरकर संघाला. काय पटकीबाजी पाहायला मिळते. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. हा फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळते. फक्त सिंगल. चांगली फिल्डिंग. फक्त सिंगलला प्राधान्य दिले. स्ट्राईक रोटेट केली. 14 मध्ये 14ची आवश्यकता. अजूनही सामना संपला नाहीये. या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली फिल्डिंग करावी लागेल. सामना कुठेही जिंकू शकतो. 14 चेंडू 14 धावेची आवश्यकता. बोरकर संघ सामना अगदी खुल्ला केलाय. स्लोअर गतीचा चेंडू, स्लोअर गतीचा चेंडू, फसवा चेंडू. चेंडू पडल्यानंतर सरळ निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये. येतोय डॉट बॉल, येतोय निर्धाव बॉल. फलंदाज होतो बीट.
13-14चं समीकरण सोपं झालं, परंतु त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अशी गोलंदाजी करावी लागेल. इथं मात्र पटका चांगला आहे. बॅटच्या रनामध्ये बॉलला फेकून दिलाय. आउट ऑफ द पार, स्ट्रँडेड डिलिव्हरी. पंचांचा इशारा. हा दमदार षटकार. प्रज्वलजी पाटील जे पेंदरचे आहेत त्याने खऱ्या अर्थानं जी बोरखार टीम जी खेळती आहे त्यांना 2 वर्षापासून त्यांना पॅक केली आहे. एक जबरदस्त पुरस्कार आहेत पेंदरचे, त्यांच्याकडनं देखील या स्पर्धेला बोरखार टीमला शुभेच्छा आल्यात. या उज्ज्वलजी प्रज्वलजी पाटील तुम्हाला विनंती करतो मुख्य व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. दिनेश शेठ तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. तर 2 षटकाचा खेळ झाला समाप्त. 2 मध्ये बनवल्यात 36 धावा. बनवायचे होते 44 धावा 4 ओव्हरमध्ये. 2 ओव्हरमध्ये बनल्या 36. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 15. सेकंड ओव्हरमध्ये आले 21. दोन्ही गोलंदाज महागडं ठरलं. आता तिसरा गोलंदाज सोनू पाटील याच्यावरती जबाबदारी असेल. 8 धावा डिफेन्स करायच्या. 12 मध्ये 8. इथं मात्र लॉ फुलटस बॉल आणि पकडलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. निलेश शेठ पाटील साहेबांकडनं या स्पर्धेसाठी 2222 रुपयाची धनराशी. साहेब तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहता उमेशजी राठोड साहेब, संदीपजी कदम साहेब आणि आमचे या स्पर्धेचे ज्यांच्या माध्यमातून ही बाईक तुम्ही पाहता नवनाथ शेठ मात्रे. त्यानंतर तुम्ही धनाजी शेठ पाटील यांना पाहता. लक्ष्मण शेठ पाटील, आमचे किरण शेठ केनी, त्याच्यानंतर नवनाथ शेठ मात्रे आणि त्याच्यानंतर श्रीकांत शेठ पाटील. या सर्व मान्यवरांचं आईगाव देवी क्रिकेट संघ पिसारवे या 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धेमध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. फर्स्ट विकेट डाऊन मैदानाच्या बाहेर. पहिला विकेटचं पतन झालं. 12 मध्ये 8 बनवायचे आहेत, परंतु आता 11 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता. सामना अजून संपला नाहीये. काही घडू शकतो. 8 धावांची आवश्यकता आहे. 2 ओव्हरमध्ये आपण बघितलं गेलं तर 36 धावा बनवल्यात. 2 गोलंदाज सुरुवातीचं मात्र महागडं ठरलाय. निखिल गवारी आणि रोशन मात्रे. त्यानंतर सोनू पाटील आला गोलंदाजीसाठी. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. आता मात्र 11 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता. सोनूला इथं मात्र चांगली धमाल करावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट मिळवावी लागतील. धावा रोखावं लागतील. निर्धार चेंडू फेकावं लागतील. फलंदाजाला बीट करावं लागेल. असं बरंच काय करायला लागेल. स्विंगचा वापर करावा लागेल. बोटांची जादू दाखवावं लागेल. हा चेंडू मी म्हटलं का असं काय करावं लागेल तरच या मॅच मध्ये तुम्ही पलटवार करू शकता. आता 10 मध्ये 8 बनवायचे आहेत. स्वप्नील पाटील याच्यासाठी प्रत्येक षटकाराचं अक्षय पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस. मिस टायमिंग स्टॉक आहे. पहा सोनूची कमाल धमाल मालामाल. इथं मात्र विकेट नंबर 2 पतन झालंय. हे सोनूने मात्र कमाल करून दाखवली आहे. कारण की 12 मध्ये 8ची आवश्यकता होती. अजूनही धाव खर्च केली नाहीये. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. दुसरा बॉल डॉट फेकला. तिसऱ्या बॉलवरती विकेट. पहिलं त्याचं कौतुक केलं आणि कौतुकीला साजेशी गोलंदाजी केली मात्र सोनूनी. आपल्या वाटलं सामना अगदी खुल्ला केला. 2 ओव्हरमध्ये 36 धावा बनवल्यात. आता इथे मात्र सामना काय 2 बॉलचा सामना आहे. 12 धावा 8 धावांची आवश्यकता होती. 2 चेंडूमध्ये सामना फिनिश होऊ शकतो. परंतु हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. शेवटपर्यंत 1 धाव जरी असली तरी मात्र चांगली कमाल करावी लागेल. मी सुरुवातीला म्हटलं होतं की तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कारण की मंजिल उन्हीं को मिलते हैं जिनके सपने में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता. हौसले से उडान होती है. आणि ते मात्र प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात सोनूकडनं. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू झाल्यात. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 मध्ये बनवायचे आहेत 8 धावा. चांगला क्रिकेट पाहायला मिळते. चांगला खेळ पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली स्पर्धा पाहायला मिळते मैदानावरती. 5 दिवस चांगले चाललेली स्पर्धा. 3रा दिवस स्पर्धेचा शेवटचा सामना पाहतो. एका बाजूला चेअरमन कामोड संघ त्यांना फाईट करत असताना मात्र बोरकर संघाला मात्र 44 धावांची आवश्यकता. बोरकर संघाने 2 षटकात 36 धावा बनवल्या. 2 ओव्हरमध्ये त्यांना फक्त 8 धावांची आवश्यकता होती. तिसरं षटक चालू झालं. 3 बॉलमध्ये धाव बनवता आली नाहीये. 4था चेंडू असेल या ओव्हरचा. हा चेंडू फेकी. जबरदस्त गोलंदाजी. एकदा या बॉलरसाठी टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू फेकले. 4 चेंडूमध्ये धाव खर्च केली नाहीये. एकही धाव खर्च केली नाहीये. धावा आता मात्र ज्या 8 बनवायच्या आहेत त्यासाठी 8 चेंडू शिल्लक राहिलेत. 8 मध्ये 8. जबरदस्त गोलंदाजी. चांगला क्रिकेट. आता मात्र थोडीशी चुकी केली आहे. पाहूया
पंच वळतात इट्टीचा वाईट सर्वांना माहिती आहे. हा चेंडू जास्तच हाफ टायकरचा जास्तच उंची दिली जास्तच हाईट दिली परंतु जादूची कमाल आहे स्विंग आहे बोटामध्ये चेंडू फिरवण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. सोनू गोलंदाज पाहतो समर्था फलंदाज पाहतो स्ट्रायकिंगला फलंदाज सज्जन मोकल आहे सॉरी सोमनाथ ठाकूर आहे. इथं मात्र हलक्यात आणि ढकललं त्यांना माहिती आहे मोठ्या पटकांची आवश्यकता नाही सिंगल मध्ये स्ट्राईक रोटेट केली तरी आपण सामन्यापर्यंत पोहोचू शकतो हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यानंतर मात्र सिंगल घेतली आहे एक वाईटची रन पकडली तर एक सिंगल पकडली आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. चांगली ओढ पाहायला मिळते चांगला षटक पाहायला मिळते चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तिसरं षटक पाहायला मिळतं सोनू पाटील गोलंदाजी करतो जबरदस्त गोलंदाजी स्ट्राईक वरती सोनू पाटील चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते हाय व्होल्टेजचा सामना पाहायला मिळते. इथं मात्र बॅट चेक करा बॅट इनसाइड आहे इथं मात्र सिंगल मिळू शकतं पाहूया डायरेक्ट हिट जर झाली असती तर कदाचित फलंदाज डेंजर एंड्सला होता मात्र नो स्ट्राईक फलंदाज इथं मात्र सिंगल कंप्लीट झाली. अशा प्रकारे मात्र तिसरा षटकाचा खेळ समाप्त झाला आणि सोनू पाटीलने धावा खर्च केल्या टोटल या ओव्हरमध्ये 3 धावा टोटल जर बघितलं गेला 3 ओव्हर नंतर टीमची टोटल 39 धावा. कुणाला वाटलं देखील नसेल की या ओव्हरमध्ये सामना फिनिश होऊ शकतो कारण की 2 षटकामध्ये 36 धावा बनल्या होत्या 2 ओव्हरमध्ये 8 धावांची आवश्यकता होती. अशा परिस्थितीमध्ये सोनू पाटीलने 3 धावा खर्च केल्या. आता येणारे 6 चेंडू शिल्लक असतील आणि 6 मध्ये आता बनवायचे आहेत तुम्हाला 5 धावांची आवश्यकता 6 चेंडू 5 धावा. सामना संपला नाहीये कुणी कुठे जाऊ नका सामना पाहत जे लाईव्ह सामना पाहत असतील मोबाईलवरती असतील टीव्हीवरती बसलेले असतील घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत असतील. बोरकर संघ बरेच दूरवरचा आलाय भरपूर दूरवरचा प्रवास करीत आलाय ते देखील त्यांच्या गावात मध्ये हा सामना पाहत असतील. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते जबरदस्त मॅच तुमच्या समोर तुम्ही मोहनजी पाटील पाहता. अशा क्षणाला वाटलं होतं की बॅटिंग करणारी टीम सहज इथे मॅच जिंकेल पण जिथे गोलंदाज तुम्ही पाहता जो सोनू पाटील जो गोलंदाज झाला त्यांना अवघ्या 3 धावा देत असताना विकेट 2 मिळवल्या. आता तुम्ही पाहता मॅच शेवटच्या क्षणाला 6 बॉल मध्ये 5 धावा मात्र करायच्या आहेत. त्या बॉलिंग करत असताना जनमान कांबोठेला विजयजी पवार या जरा व्यासपीठावरती तुम्हाला विजयजी पाटील बोलवतात. सामना अजून संपला नाहीये. सामना संपला नाहीये. धावा डिफेंड करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज लकीला तुम्ही पाहता. नाव तर खूप छान आहे. जर या मॅच मध्ये तो लकी ठरेल का. पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला. समोर तुम्ही बॅट्समनला पाहता सज्जन मोकल ज्याच्यामध्ये मोठे स्ट्रोक मारायची क्षमता आहे. पण इथे या मॅच मध्ये उलटफेर पाहायला भेटेल का. सामना कोण जिंकेल हे देखील प्रेक्षकांना याची देखील ओढ लागली या मॅच मध्ये. कोण जिंकेल हा सामना. 6 बॉल 5 ची गरज आहे. पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला. समोर सज्जन मोकल है ट्रॅकर शॉट फुल मॅच इज फिनिश. धोनी साहेब मॅचला केली फिनिश आणि सामना जिंकला. तुम्ही पाहता सुपर 8 मध्ये आजच्या दिवसातील दुसरा संघ तुम्ही पाहताय स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान. आज दुपारच्या सत्रामध्ये पहिला संघ आणि आज बोरकार संघ पोहोचला. विहान 11 आणि रिहानशी 11 तुम्ही पाहता बोरकार संघ पोहोचला या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये. हार्दिक अभिनंदन. हार्डलक जनमान कांबोडे तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला. तुमचं अभिनंदन. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा.